खूप दिवसानं घरी झोपायचा योग आला होता. रोज तर आपण लायब्ररीतच झोपलेलो असतो. घरी झोपायचं म्हणलं की एकदम निवांत झोपू वाटते. पण भारताचे पहिले पंतप्रधान बोलले होते की आराम हराम आहे. म्हणून सकाळी सकाळी उठून फ्रेश झालो आणि लगेच ग्राउंडला निघालो. आपण ग्राउंडवर पोहोचायच्या आधीच आपला रॉबिन भाऊन त्यांचा वर्कआउट चालू होता. त्यांचा स्पीड वर्कआउट होता. स्पीड वर्कआउटमध्ये आज त्यांच्या 300 मीटरच्या स्प्रिंट होत्या. आपण पण स्पीड वर्कआउट करणार होतो. पण 2-3 दिवसाचा गॅप पडल्यामुळे आपण काही स्पीड वर्कआउटच्या नादाला लागलो नाही. म्हणून आपण फक्त 2 किलोमीटरचा वॉर्मअप केला आणि लेग स्ट्रेचिंग करून लगेच आपण आपल्या रनिंगला चालू केलं. 20 मिनिटं स्लो रनिंग करून झाल्याच्या नंतर आपण इकडे 120 मीटरच्या स्प्रिंटा चालू केल्या. 120 मीटरच्या स्प्रिंटा 6-7 मारल्या आणि तिथंच रनिंगचा वर्कआउट सगळं संपवला. आपला सतीश भाऊ जे आपले ऍथलीट भाऊ आहेत त्यांना हडस बद्दल माहिती सांगत होता. आपल्या काय कामाचं नव्हतं, पण मला नवीन काहीतरी शिकाय भेटेल म्हणून आपण पण त्यांच्या नादाला लागून थोड्याशा 1-2 मोड्या मारल्या आणि इकडे लगेच लुजनिंग करायला आलो. मस्तपैकी लुजनिंग वगैरे केली, थोडीशी मसाजर गननं मसाज केली आणि सरळ घराच्या दिशेने निघालो. घरी आलेलं पहिले फ्रेश झालो, डाएट खाल्ला आणि आपल्या जुन्या घराचा आणि नवीन घराचा ऍड्रेस मिसमॅच झाल्यामुळे आपला सिलेंडर काही घरी आला नव्हता. त्यात एक नवीन काम वाढलं म्हणून जाऊन पहिला आपला घरचा सिलेंडर आणला आणि तेवढ्यातच आपल्या मनी माऊला पण दवाखान्यात घेऊन जायचं होतं. म्हणून आपल्या मनी माऊला दवाखान्यात घेऊन गेलं, तिला पण इंजेक्शन वगैरे देऊन आणलं आणि ही सर्व महत्वाची कामं करून आपल्याकडे एकच काम राहिलेलं, लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचा. म्हणून फटकन आवरलं आणि सरळ लायब्ररीत जाऊन अभ्यासाला बस.